तर मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। प्रश्न क्रमांक पहिला आहे, अग्निवीर क्षेपणास्त्राची मारक क्षमता किती आहे? तर अग्निवीर या क्षेपणास्त्राची मारक क्षमता खालीलपैकी ऑप्शन क्रमांक 3 5000 किलोमीटर एवढी आहे। पुढचा प्रश्न आहे, भारतीय अंतरिक्ष कार्यक्रमाचे पितामह कोण आहे? तर भारतीय अंतरिक्ष कार्यक्रमाचे पितामह खालीलपैकी ऑप्शन क्रमांक 3 डॉक्टर विक्रम साराभाई यांना भारतीय अंतरिक्ष कार्यक्रमाचे पितामह असे म्हटले जाते। पुढचा प्रश्न आहे, इन्सेंट उपग्रह कोणत्या कक्षेत भ्रमण करतात? तर इन्सेंट उपग्रह हे खालीलपैकी वर्तुळाकार व विषुववृत्तीय या कक्षेमध्ये भ्रमण करत असतात। पुढील प्रश्न आहे, नॅशनल रिमोट सेन्सिंग एजन्सी NRAS स्थापन केलेले ठिकाण कोणते आहे? म्हणजे नॅशनल रिमोट सेन्सिंग एजन्सीचे स्थापन केलेले ठिकाण कोणते आहे? तर खालीलपैकी ऑप्शन क्रमांक 3 हैदराबाद हे ते ठिकाण आहे। पुढील प्रश्न आहे, नॅनो तंत्रज्ञानामध्ये वापरल्या जाणाऱ्या ज्या कणांचा आकार मोजण्यासाठी हे स्केल वापरली जाते? तर नॅनो तंत्रज्ञानामध्ये वापरल्या जाणाऱ्या कणांचा आकार मोजण्यासाठी जे स्केल वापरले जाते तर ते खालीलपैकी नॅनोमीटर ही स्केल ती वापरली जाते। पुढचा प्रश्न आहे, आपत्ती व्यवस्थापनाकरिता कोणत्या उपग्रहाचा उपयोग करण्यात येतो? तर आपत्ती व्यवस्थापनाकरिता खालीलपैकी ऑप्शन क्रमांक 2 इनसॅट या उपग्रहाचा वापर करण्यात येतो। पुढचा प्रश्न आहे, भारत विकसित करीत असलेले दृष्टिपल्ल्या पलीकडील क्षेपणास्त्र कोणते? तर खालीलपैकी ऑप्शन क्रमांक 2 अस्त्र हे उपग्रह भारत विकसित करीत आहे, जे की दृष्टिपल्ल्या पलीकडील क्षेपणास्त्र आहे। मित्रांनो, चालू लेक्चरचे आपले PDF करिता ह्या टेलिग्राम चॅनलची QR आहे तो स्कॅन करू शकता किंवा @NKG अकॅडमी हे टाईप करून तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता। पुढील प्रश्न आहे, अणुशक्ती आयोगाची स्थापना केव्हा झाली? तर अणुशक्ती आयोगाची स्थापना ऑप्शन क्रमांक 2 1948 या साली झाली। पुढील प्रश्न आहे, जमिनीवरून हवेतील लक्ष्याचा वेध घेऊ शकणारे क्षेपणास्त्र कोणते आहे? तर खालीलपैकी ऑप्शन क्रमांक 3 त्रिशूल हे क्षेपणास्त्र जमिनीवरून हवेतील लक्ष्याचे वेध घेऊ शकणारे क्षेपणास्त्र आहे। पुढचा प्रश्न आहे, 1988 मध्ये डॅश येथे रिमोट सेन्सिंग ॲप्लिकेशन सेंटरची स्थापना करण्यात आली। तर 1988 मध्ये खालीलपैकी ऑप्शन क्रमांक 4 नागपूर या ठिकाणी रिमोट सेन्सिंग ॲप्लिकेशन सेंटरची स्थापना करण्यात आली। पुढील प्रश्न आहे, इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन म्हणजे इस्रोची स्थापना केव्हा करण्यात आलेली आहे? तर इस्रोची स्थापना ही खालीलपैकी ऑप्शन क्रमांक 2 1969 या साली करण्यात आली। पुढील प्रश्न आहे, भूस्थिर कक्षेत फिरणाऱ्या उपग्रहाला पृथ्वीभोवती एक फेरी पूर्ण करण्यासाठी किती कालावधी लागतो? तर भूस्थिर कक्षेत फिरणाऱ्या उपग्रहाला पृथ्वीभोवती एक फेरी पूर्ण करण्यासाठी ऑप्शन क्रमांक 1 24 तास एवढा कालावधी लागतो। पुढचा प्रश्न आहे, भारतीय उपग्रह अंतरिक्षमध्ये बहुतांशी कोणत्या स्तरावरून सोडण्यात आलेले आहे? तर भारतीय उपग्रह हे खालीलपैकी ऑप्शन क्रमांक 2 सतीश धवन अंतरिक्ष केंद्र या केंद्रावरून अंतराळामध्ये सोडण्यात आलेले आहे। पुढचा प्रश्न आहे, स्मार्ट ही संस्था कशाशी संबंधित आहे? तर स्मार्ट ही संस्था खालीलपैकी ऑप्शन क्रमांक 3
क्षेपणास्त्राशी संबंधित असलेली ती संस्था आहे. पुढील प्रश्न आहे, मिसाईल वुमन अग्निपुत्री कोणास म्हटले जाते? तर खालीलपैकी ऑप्शन क्रमांक 3 डॉक्टर टेसी थॉमस यांना मिसाईल वुमन किंवा अग्निपुत्री असे संबोधले जाते. पुढील प्रश्न आहे, पुढीलपैकी कोणत्या उड्डाण वाहनाच्या प्रक्षेपणासाठी क्रायोजेनिक इंजिनची आवश्यकता असते? तर खालीलपैकी ऑप्शन क्रमांक 4 जिओसिंक्रोनस सॅटेलाइट लॉन्च व्हेइकल म्हणजे GSLV आहे. तिला उड्डाण वाहनाच्या प्रक्षेपणासाठी क्रायोजेनिक इंजिनची आवश्यकता असते. पुढचा प्रश्न आहे, अंतरिक्ष आयोगाचे मुख्यालय कोठे आहे? तर अंतरिक्ष आयोगाचे मुख्यालय खालीलपैकी ऑप्शन क्रमांक 2 श्रीहरिकोटा या ठिकाणी आहे. पुढचा प्रश्न आहे, भूस्थिर उपग्रह पृथ्वीपासून किती उंचीवर राहतो? तर भूस्थिर उपग्रह हा पृथ्वीपासून खालीलपैकी ऑप्शन क्रमांक 4 3600 किलोमीटर एवढ्या उंचीवर तो राहतो. पुढचा प्रश्न आहे, क्रायोजेनिक तंत्रज्ञान खालीलपैकी कशाशी निगडित आहे? तर क्रायोजेनिक तंत्रज्ञान हे खालीलपैकी ऑप्शन क्रमांक 3 उपग्रह प्रक्षेपण याशी निगडित आहे. पुढील प्रश्न आहे, भारताने चंद्रयान मोहिमेद्वारे चंद्रावर खालीलपैकी जगात सर्वप्रथम काय आहे हे सिद्ध केले? तर भारताने चंद्रयान मोहिमेपैकी चंद्रावर खालीलपैकी ऑप्शन क्रमांक 4 पाणी आहे, चंद्रावर पाणी आहे असे जगात सर्वप्रथम भारताने सिद्ध केलेले आहे. पुढील प्रश्न आहे, भारत विकसित करीत असलेले आंतरखंडीय बॅलिस्टिक क्षेपणास्त्र कोणते? तर खालीलपैकी ऑप्शन क्रमांक 1 पृथ्वी हे भारत विकसित करीत असलेले आंतरखंडीय बॅलिस्टिक क्षेपणास्त्र आहे. पुढचा प्रश्न आहे, इंडियन सायंटिफिक सॅटेलाइट प्रोजेक्ट कोठे आहे? तर इंडियन सायंटिफिक सॅटेलाइट प्रोजेक्ट ऑप्शन क्रमांक 2 बेंगळुरू या ठिकाणी आहे. पुढील प्रश्न आहे, भौगोलिक संदर्भ डिजिटल नकाशा हा डॅशचा महत्त्वपूर्ण घटक आहे. तर भौगोलिक संदर्भ किंवा डिजिटल नकाशा हा खालीलपैकी ऑप्शन क्रमांक 1 GPS चा एक महत्त्वपूर्ण घटक आहे. GPS म्हणजे काय? तर ग्लोबल पोझिशनिंग सिस्टीम. पुढील प्रश्न आहे, आर्यभट्ट हा पहिला भारतीय उपग्रह अवकाशात केव्हा सोडण्यात आला? तर आर्यभट्ट हा पहिला उपग्रह खालीलपैकी ऑप्शन क्रमांक 1 19 एप्रिल 1975 या दिवशी तो अंतराळात सोडण्यात आला. पुढचा प्रश्न आहे, भारताची कमी पल्ल्याची क्षेपणास्त्रे कोणती? तर खालीलपैकी ऑप्शन क्रमांक 3 पृथ्वी व त्रिशूल हे भारताची कमी पल्ल्याची क्षेपणास्त्रे आहेत. पुढचा प्रश्न आहे, आंतरराष्ट्रीय मत्स्य व्यवसाय कोणत्या जिल्ह्यात जास्त चालतो? तर आंतरराष्ट्रीय मत्स्य व्यवसाय खालीलपैकी ऑप्शन क्रमांक 2 रत्नागिरी या जिल्ह्यामध्ये सगळ्यात जास्त चालतो. पुढचा प्रश्न आहे, दुधाच्या पाश्चरीकरणाच्या प्रक्रियेत खालीलपैकी कोणत्या जीवनसत्वाचा नाश होतो? तर दुधाच्या पाश्चरीकरणाच्या प्रक्रियेमध्ये खालीलपैकी ऑप्शन क्रमांक बी जीवनसत्व ब चा नाश होत असतो. पुढचा प्रश्न आहे, पाश्चरायझेशन पद्धत 1895 मध्ये कोणत्या शास्त्रज्ञाने शोधून काढली? तर खालीलपैकी ऑप्शन क्रमांक 3 लुईस पाश्चर या शास्त्रज्ञाने पाश्चरायझेशन पद्धत ही 1895 मध्ये शोधून काढलेली आहे. पुढचा प्रश्न आहे, राष्ट्रीय पशुधन अभियान कोणत्या वर्षी सुरू करण्यात आला? तर राष्ट्रीय पशु अभियान हा 2014-15 या साली सुरू करण्यात आला. पुढचा प्रश्न आहे,
जास्त पावसाच्या प्रदेशात शेतकामासाठी उपयुक्त बैल कोणता? तर जास्त पावसाच्या प्रदेशात खालीलपैकी ऑप्शन क्रमांक बी खिल्लार बैल हा उपयुक्त आहे. पुढचा प्रश्न आहे, गाईचा चीक विशेषतः या जीवनसत्वामध्ये समृद्ध असते. तर गाईच्या चिकेमध्ये खालीलपैकी ऑप्शन क्रमांक 2 ब विटॅमिन हे भरपूर प्रमाणात असते. पुढचा प्रश्न आहे, कोणत्या जनावरांचे दूध पचनास हलके असते? तर खालीलपैकी ऑप्शन क्रमांक 2 शेळी या जनावराचे दूध हे पचण्यास हलके असते. पुढील प्रश्न आहे, भारतात सर्वाधिक कोंबड्या कोणत्या राज्यात आहेत? तर भारतामध्ये ऑप्शन क्रमांक 3 आंध्र प्रदेश या राज्यामध्ये सर्वाधिक कोंबड्या आढळतात. पुढचा प्रश्न आहे, कोणत्या पशुस वाळवंटातील जहाज असे म्हणतात? तर खालीलपैकी ऑप्शन क्रमांक 2 उंट या प्राण्यास वाळवंटातील जहाज असे म्हणतात. पुढचा प्रश्न आहे, गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळ कोठे आहे? तर गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळ खालीलपैकी ऑप्शन क्रमांक 3 औरंगाबाद, ज्याचे नाव बदलून छत्रपती संभाजीनगर करण्यात आले या ठिकाणी आहे. पुढचा प्रश्न आहे, जगातील सर्वाधिक दूध देणारी शेळी खालीलपैकी कोणती? तर खालीलपैकी ऑप्शन क्रमांक 2 सानेन या प्रजातीची शेळी जगात सर्वात जास्त दूध देणारी शेळी आहे. पुढचा प्रश्न आहे, मत्स्य व्यवसायात वाढ होण्यासाठी कोणती क्रांती झाली? तर खालीलपैकी ऑप्शन क्रमांक 3 मत्स्य व्यवसायात वाढ होण्यासाठी नील क्रांती ही घडून आली. हरित क्रांती ही शेतीशी संबंधित होती. धवल क्रांती ही दूध उत्पादनाशी संबंधित होती. तर नील क्रांती ही माशाशी संबंधित होती. पुढील प्रश्न आहे, खालीलपैकी संत्रा उत्पादन केंद्र कुठे आहे? तर खालीलपैकी ऑप्शन क्रमांक 2 नागपूर या ठिकाणी संत्रा संशोधन केंद्र आहे. पुढचा प्रश्न आहे, विदर्भ पाटबंधारे विभाग विकास महामंडळाची स्थापना कोठे करण्यात आली? तर विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाची स्थापना ऑप्शन क्रमांक 4 नागपूर या ठिकाणी करण्यात आली. पुढचा प्रश्न आहे, मोहाच्या झाडाच्या डॅश डॅश गावठी दारू बनते? तर मोहाच्या झाडाच्या फुलांपासून गावठी दारू ही बनत असते. पुढील प्रश्न आहे, भारतातील हरित क्रांती केव्हा झाली? तर भारतातील हरित क्रांती ही ऑप्शन क्रमांक 4 1965-66 मध्ये घडून आली. पुढचा प्रश्न आहे, जागतिक हरित क्रांतीचे जनक कोण आहेत? तर जागतिक हरित क्रांतीचे जनक हे डॉक्टर नॉर्मन बोरलॉग हे आहे. तर MS स्वामीनाथन हे भारतीय हरित क्रांतीचे जनक आहे. पुढील प्रश्न आहे, आम्लधर्मी जमिनीचा सामू डॅश डॅश पेक्षा कमी असतो? तर आम्लधर्मी म्हणजे जे ॲसिडिक आहे तर त्याचा सामू हा 7 पेक्षा कमी असतो. तर ॲसिडिक जे माती आहे किंवा आम्लीय धर्मी माती आहे तिचा pH हा 0 ते 7 एवढा असतो. म्हणजे 0 ते तुम्ही 6.9 एवढे समजू शकता. तर 7 हा जे न्यूट्रल सॉइल आहे तर ह्या न्यूट्रल सॉइलचा असतो. तर 7.1 ते 14 हा बेसिक सॉइलचा असतो. पुढचा प्रश्न आहे, वाघांची गणना किती वर्षांनी होते? तर वाघांची गणना ही ऑप्शन क्रमांक 2 दर 4 वर्षांनीही होत असते. 10 वर्षांनी माणसाची गणना होत असते. आणखी जी पशुगणना आहे तर ती पशुगणना दर 5 वर्षांनी होत असते. पुढचा प्रश्न आहे, भारतात एकूण किती हवामान विभाग आहेत? तर भारतामध्ये एकूण 15 हवामान विभाग हे आहेत.
पुढील प्रश्न आहे, सेंद्रिय शेतीचे पहिले राज्य कोणते? तर खालीलपैकी ऑप्शन क्रमांक 3 सिक्कीम हे राज्य सेंद्रिय शेतीचे पहिले राज्य आहे. पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्राच्या हरित क्रांतीचे जनक कोण आहेत? तर महाराष्ट्राच्या हरित क्रांतीचे जनक हे खालीलपैकी वसंतराव नाईक हे आहेत. पुढचा प्रश्न आहे, भारतात सर्वाधिक ताग उत्पादनात राज्य कोणते? तर भारतातील सर्वाधिक ताग उत्पादक राज्य हे ऑप्शन क्रमांक 2 पश्चिम बंगाल हे आहेत. पुढचा प्रश्न आहे, दूध महापूर योजना कोणत्या वर्षी सुरू झाली? तर दूध महापूर म्हणजे ऑपरेशन फ्लड हे दुधाशी संबंधित होते. तर ते खालीलपैकी ऑप्शन क्रमांक 3 1970 या साली ते सुरू झाले. तर यालाच आपण धवल क्रांती या नावाने सुद्धा ओळखतो. पुढील प्रश्न आहे, बटाटा व आले हे डॅश डॅश आहेत. तर बटाटा व आले हे खालीलपैकी ऑप्शन क्रमांक 1 भूमिगत खोडे आहेत. तर मित्रांनो, या लेक्चरच्या PDF करिता हा QR कोड तुम्ही स्कॅन करू शकता किंवा @NKG अकॅडमी हे टेलिग्रामवर सर्च मारून तुम्ही हा टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता. मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, आपल्या ग्रुपमध्ये शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.